बघा इथे घेतला आहे 1 किलो साबुदाणा. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2-3 पाण्याने आणि रात्रभर भिजत ठेवायचा. सकाळी छान हिरव्या मिरचीतल्या चकल्या बघणार आहोत आपण. चला इथं घेता येतं मी साबुदाणा धुवून 2-3 पाण्याने. तर थोडं पाणी टाकून रात्रभर ठेवते आता मी भिजत. थोडं पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचे. आता धुवून घेतला 2-3 पाण्याने आणि चला आता सकाळी चकल्या बघू. मी 3 किलो बटाटे, रात्री आपण 1 किलो साबुदाणा भिजत ठेवला होता. चला आता इथं कुकरला पाणी ठेवलं आहे मी 1 तांब्या. इकडं दूध, इकडं पाणी तापत आहे. असं सकाळचं सगळ्यांना शुभ सकाळ. इथं उकडलेले बटाटे गरम आहे. इथं काढून घेते मी. यात थंड पाणी टाकायचं. साल्ट काढून घेते मी, साळूनच आलं. नंतर आपल्याला किसून घ्यायचे. साल्ट काढून आपल्याला किसायचे बटाटे. मिरच्यात बनवणारे मी चकल्या. इथं घेतल्या हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या. इथं घेतली मिरची बारीक करून मिक्सरला. आता आपल्याला बटाटे साळून आणि इथं मी किसून घेणार आहे. बस इथं बटाटे किसून घेते. तर किसून घेतले का सोऱ्यामध्ये येत नाही मग थोडी. 1 ग्लास पाणी, मी 1 ग्लास पाणी याच्यात आपल्याला खीर करून घ्यायची आहे. इथे घेतलंय मी 1 ग्लास पाणी. आपल्याला साबुदाणा यात थोडा शिजवून घ्यायचा आहे. बघा इथं पाणी उकळी येऊन देऊ. साबुदाणा टाकून घेते मी आणि शिजवून घ्यायचं आपल्याला घट्ट. मग त्यात बटाटे, हिरवी मिरची आणि मीठ छान मिक्स करून वाफेवर ठेवायचं 1-2 मिनिट. परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडा कलर चेंज होईपर्यंत. साबुदाणा, हिरवी मिरची आणि मीठ असं किस टाकून घेते बटाट्याचा उकडलेला. साबुदाणा, मिरची, मीठ छान मिक्स करून घ्यायचं. प्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मी पोहे खायचे 2.5 चमचे मीठ टाकलं आहे आणि उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थांना कमी मीठ. वाटण 3 चमचे घेतले. चमचे हिरव्या मिरचीचं वाटण. चला आता इथं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव करायचा साबुदाण्याचा कलर बदलेपर्यंत. इथं कलर चेंज झाला आणि एकजीव करून घेतलं मी. इथं मीठ, हिरवी मिरची, बटाट्याचा किस, साबुदाणा. चला आता आपलं बॅटर झालेलं आहे. आपण चकल्या करायला जाऊ. झालेलं आहे आपलं छान बॅटर. तर असा कलर आलेला आहे आणि छान झालं आहे. थोडी हलवायची मेहनत घेतली की छान होतं. चला आता आपल्याला चकल्या करायला जायचं आहे. इथं झालेलं आहे आपलं आता बॅटर. 3 मिनिटासाठी झाकण ठेवते मी. गॅस पापड करायची तयारी होऊन झालेलं आहे आणि इथं सुनबाई सोऱ्यामध्ये भरते. तर हा सोऱ्या आहे असा पितळाचा छान. आणि मी करणार आहे या पिशवीने, कारण 1 सोऱ्याची ना चकलीच सापडा ना आमची. होऊन झालेलं आहे. तर छान येत आहे. झालेलं आहे. थोडा वेळ झाला आम्हाला. चला इथं चालू आहे चकल्या उन्हात. तर मी करते मिठाच्या पिशवीने, सुनबाई करते सोऱ्याने. एक सोऱ्या अचानक बिघडला. चला याने पण छान येत आहे.
कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या उभ्या याच्यात बोललो का मी? चकली पण आहे, तिकडं तिखट पळी पापड आहे, त्याच्या पण रेसिपी आलेल्या आहे, नक्की बघा. वर चकल्या घ्यायला आणि छान वाळलं आहे कडक, तर ऊन आहे. आता आपण खाली घेऊन जाऊ, तळायला खाली घेऊन जाणार आहे मी. तसे छान झालं आहे, आकार पण खूप छान आलेला आहे. तर नक्की करून बघा. हिरव्या मिरचीतील चकल्या आणि खूप छान होतात बरं का. या लाल मिरचीने ना ठसका येतो, थोडा खायला ठसका लागतो, पण हिरव्या मिरचीत नाही लागत. चला आता मी आले गच्चीवर या चकल्या घ्यायला, आपण तळून बघू. आणि इकडे याची पण रेसिपी आलेली आहे, या तिखट पापड्या आहे, पळी पापड्या याची पण आलेली आहे, नक्की बघा. तर चला आता आपण चकल्या घेऊन जाऊ. छान फुलताय, छान फुलताय बघा. तर याच पद्धतीने करून बघा. आपलं आहे छान फुलताय बघा आणि सफेद सफेद झाले आहे, नक्की करून बघा. छान झालं आहे बघा, छान फुगले आहे. तर याच पद्धतीने आता तळून घेते मी. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा. हे खूप मस्त. तर चला आता छान झालं आहे, तर नक्की करून बघा. आपल्या झालेल्या चकल्या तळून आणि छान झाल्या कुरकुरीत. आपल्या चकल्या कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मस्त कुरकुरीत